नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे तुमचं आपल्या NG सोल्युशन चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सराव संच 10 7th क्लासचं सराव संच 10. आपला चॅप्टर नंबर 3 आहे मित्रांनो, मसावी आणि लसावी काढा. मसावी आणि लसावी. मित्रांनो, आपण सराव संच 10 ला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, आपला फर्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो की जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? जी संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती मित्रांनो? तर मित्रांनो, आपल्याला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या ही सर्वप्रथम माहिती हवी. तर मित्रांनो, मूळ संख्या कोणत्या? मूळ संख्या कोणत्या? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या ही एकही नाही. त्याचं उत्तर आहे 1. 1 ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. मूळ पण नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. मित्रांनो, आपण मूळ संख्या कोणती आहे अगोदर ते जाणून घेऊया, म्हणजे आपल्याला समजेल. तर मूळ संख्या आहे की ज्या संख्येला फक्त एक, मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो, त्यांना मूळ संख्या म्हणतात मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला 1 ते 10 मध्ये 1 to 10 मध्ये मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत मित्रांनो? ज्या संख्येला 1 ने आणि त्याच संख्येने 1 सोडून म्हणजे 1 ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. ती सोडून आपल्याला कोणत्या कोणत्या संख्या आहेत मित्रांनो? 2 ला त्याच संख्येने भाग जातो फक्त. 3 ला सुद्धा 1 आणि 3 या दोनच संख्यांनी भाग जातो. 5 ला सुद्धा 4 ला 2 ने भाग जातो, त्यामुळे ती संयुक्त संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांना फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जाणार आहे अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. फॉर एक्झाम्पल 2, 3. आता 1 ते 10 मधले आपण संयुक्त संख्या सुद्धा लिहू, म्हणजे तुम्हाला समजेल मित्रांनो. संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला विविध पदांनी भाग जातो. फॉर एक्झाम्पल, आता 2 ही संख्या मूळ संख्या आहे. 3 ला फक्त 1 आणि 3 नेच भाग जातो. तसंच 4 आपली संयुक्त संख्या आहे. 4 ला 2 ने भाग जातो. 1 सोडून दुसऱ्या संख्येने भाग जाणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. 4 ला 2 ने भाग जातो, त्यामुळे ती संयुक्त संख्या. 5 ला 1 आणि 5 नेच भाग जातो, त्यामुळे ती मूळ संख्या आहे. त्यानंतर 6 ला 3 ने भाग जातो, त्यामुळे ती संयुक्त संख्या. मित्रांनो, अशा आता आपण 7 सुद्धा मूळ संख्या आहे. 8 ला भाग जातो, त्यामुळे ती संयुक्त संख्या. 8 ला 4 ने भाग जातो. 9 ला 3 ने भाग जातो, 3 त्रिक 9, त्यामुळे ती संयुक्त संख्या. म्हणजे मूळ संख्या कोणत्या मित्रांनो? तर ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो. जी संख्या असेल त्याच संख्येने भाग जातो, त्या मित्रांनो असतात मूळ संख्या. त्यांना मूळ संख्या म्हणतात. मित्रांनो, मूळ संख्याला इंग्लिशमध्ये प्राईम नंबर असे म्हणतात. प्राईम नंबर. आणि संयुक्त संख्या कोणत्या? तर ज्या संख्येला 1 आणि म्हणजे याच्या एकदम अपोजिट,
याला कसं एकाने आणि त्याच संख्येने भाग जातो. फॉर एक्झाम्पल आपण 7 घेतलं तर 7नेच भाग जायला पाहिजे किंवा एकाने. तसं इथे समजा 8 घेतलं तर 8ला एकाने भाग जातो, 4ने सुद्धा भाग जातो. म्हणून 8 ही संयुक्त संख्या आहे मित्रांनो. असं आपल्याला पुढे काढायचे आहेत. किती संख्या आहेत ते पण आपल्याला आहे प्रॉब्लेममध्ये. थर्ड थर्ड की फोर्थ क्वेश्चन काहीतरी आहे. तर मित्रांनो फर्स्ट क्वेश्चन काय होता? ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? तर एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. तर मित्रांनो आपण आता सेकंड क्वेश्चन पाहूया. हे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल मूळ संख्या आणि संयुक्त संख्या कोणत्या ते. आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. सेकंड एक्झाम्पल आहे पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा. मित्रांनो तो सेकंड एक्झाम्पल आहे पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा. सहमूळ संख्यांना इंग्लिशमध्ये कोप्राईम असं म्हणतात. कोप्राईम व्हॅल्यू कोप्राईम नंबर. तर आपल्याला याच्यामध्ये सहमूळ संख्या कोणत्या? तर ज्या संख्यांचा सामायिक विभाजक आपण यांचे विभाजन करणार आहोत त्यांचा सामायिक विभाजक एक हाच असतो. त्यांना मित्रांनो सहमूळ संख्या असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण पाहूया त्यानंतर समजेल आपल्याला. आता 8 आणि 14 हा सहमूळ आहे की नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. तर 8 आणि 14 मित्रांनो लिहून घ्यायचं. 8चे विभाजन करूया आपण. 8चे विभाजन कसे? 2 इंटू 2 इंटू 2. त्याला 1 पण 1 इंटू 2 इंटू 2. तर त्याला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातोय आपण दुसऱ्या याच्याने लिहूया. 8 आणि 14. 8ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातोय मित्रांनो? एकाने जातोय, 2ने जातोय आणि 4ने जातोय. आणि 14ला मित्रांनो कोणत्या कोणत्या संख्येने जातोय? एकाने जातोय, 7 दुने 14, 2ने पण जातोय, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3ने नाही जात, 4ने नाही जात, 5ने नाही, 6ने नाही, 7ने जातोय. तर मित्रांनो आता सहमूळ संख्या कोणत्या? ज्या संख्यांना फक्त एकानेच भाग जातोय त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. सहमूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांना फक्त एकाने भाग जातोय. इथे एकाने सुद्धा जातोय आणि 2ने सुद्धा जातोय दोघींना भाग. त्यामुळे ही सहमूळ संख्या नाही. म्हणून 8 आणि 14 ही सहमूळ संख्या नाही. मित्रांनो आपण सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. 4 आणि 5. 4, 5. तर सहमूळ संख्या म्हणजे काय मित्रांनो? तर आपण मागेच एक्झाम्पल पाहिलं की ज्या संख्येला फक्त ज्या दोन संख्यांचा सहगुणक म्हणजे दोन्ही संख्यांना एकाच संख्येने भाग जायला पाहिजे. ओन्ली 1 अंकाने भाग जायला पाहिजे. आता 4 आणि 5 मध्ये आपण पाहूया. 4ला कशाने भाग जातो? 1 आणि 4ला दुसरा 2ने आणि 5ला एकाने जातोय आणि 5ने. तर इथे मित्रांनो त्यांचा कॉमन नंबर त्यांचा सामायिक विभाजन आपण यांचे विभाजन केले त्यानंतर आपल्याला 1 हा कॉमन भेटला दोघांमध्ये. फक्त 1 हा अंक कॉमन भेटला तर ते सहमूळ आहेत. मित्रांनो म्हणजे 4, 5 हे सहमूळ ही जोडी सहमूळ आहे. मित्रांनो आपण तिसरा एक्झाम्पल पाहूया. सहमूळ म्हणजे दोन्ही यांना एकाच अंकाने भाग जायला पाहिजे.
दोघांचा कॉमन एकच पाहिजे. तर 17 आणि 19चं आपण पाहणार आहोत. 17, 19. 17ला मित्रांनो कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? एकाने जातोय, दोनाने नाही जात, तीनाने सुद्धा, 3 3 7 1 9 3 4 12, 3 5 15 3 6 18 नाही जात, चाराने नाही, पाचाने नाही, सहाने नाही, साताने नाही, आठाने सुद्धा, 8 दुणे 16 नाही, 9 दुणे 18 नाही. फक्त 1 आणि 17नेच जातो. आणि 19ला मित्रांनो एकाने जातोय, दोनाने नाही, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 8 15, 3 6 18 नाही, चाराने सुद्धा नाही, पाचाने नाही, सहाने नाही, साताने नाही, आठाने नाही, 17 आणि 19. तर यांचा मित्रांनो कॉमन विभाजक आहे 1 आणि हा एकच हवा. त्यामुळे ही व्हॅल्यू सहमूळ आहे, जोडी. त्यामुळे मित्रांनो 17,19 ही जोडी सहमूळ आहे. मित्रांनो आता आपण 4th एक्झाम्पल पाहूया. 4th एक्झाम्पल आहे 27 आणि 15. मित्रांनो यामध्ये 27 आणि 15ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 27ला एकाने जातोय, दोनाने नाही, 3 9 त्रिक 27, तीनाने जातो, चाराने नाही जात, पाचाने नाही, 6 6 12 6 त्रिक 18 6 चौक 24 नाही, साताने नाही, आठाने नाही, 9 9 18 9 त्रिक 27, 9ने जातो, 10ने नाही, 11ने नाही, 12 नाही, 3 दुणे 26 नाही, डायरेक्ट 27ने जातो. आणि 15ला एकाने जातोय, दोनाने नाही, तीनाने जातोय, चारने नाही, पाचने जातो आणि 15नेच जातो. तर मित्रांनो ही सहमूळ आहे की नाही? तर मित्रांनो ज्या जोडीला फक्त एकाने भाग जातो तिला सहमूळ आहे ही जोडी असे म्हणतात. इथे एक सुद्धा कॉमन आहे आणि 3 सुद्धा कॉमन आहेत, म्हणजे इथे ही सहमूळ नाही. म्हणून 27 आणि 15 ही जोडी सहमूळ नाही. सहमूळ नाही. तर मित्रांनो असं आपण मूळ संख्या, संयुक्त संख्या आणि सहमूळ संख्या पाहिलेल्या आहेत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाणार आहोत. 3rd क्वेश्चन. मित्रांनो इथे क्वेश्चन दिलेला आहे 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा. आता मित्रांनो मूळ संख्या म्हणजे काय आपण मागे पाहिलेलं आहे. तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांना एक किंवा त्याच संख्येने भाग जातो अशांना मूळ संख्या म्हणतात. एक किंवा जी संख्या असेल त्याच संख्येने भाग जातो. तर आता 25 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची यादी करायची. मित्रांनो 25 पासून आपण चालू करूया. तर 26ला भाग जातोय कशाने? 13 दुणे 26, ती नाही मूळ संख्या. आपण इथे ती संयुक्तमध्ये लिहिणार आहोत. चला आपण मूळ संख्याच लिहूया. 26 नाही, 27 सुद्धा नाही मित्रांनो. 8 8 16 8 24 9च्या पाढ्यामध्ये येते 27. 28 सुद्धा 14 दुणे 28. त्यानंतर आहे 29. 29ला ही मूळ संख्या आहे 29. त्यानंतर 30 नाही, 30 10 10. थांबा मित्रांनो आपण एक डायरेक्ट हे करूया. 25 पासून सर्व लिहू संख्या आणि त्यानंतर आपण ज्या मूळ संख्या आहेत त्यांना राऊंड करूया, म्हणजे आपल्याला समजेल. मित्रांनो आपण त्या संख्या लिहिलेल्या आहेत 25 पासून 100 पर्यंत. तर आपले किती 29 पर्यंत झालेले. 29 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर मित्रांनो 30ला भाग जातोय, 10 त्रिक 30. 31ला नाही जात, त्यामुळे ती मूळ संख्या आहे.
हे जे नाही भाग जातोय त्या आहेत संयुक्त संख्या मित्रांनो. त्यानंतर 32ला सुद्धा जातोय 16ने. 33ला 33ला 4, 5, 12, 13, 18, 24 म्हणजे 30. तीनाने जातोय मित्रांनो 33ला. 11 त्रिक 33. 34ला सुद्धा सॉरी 3 राऊंड नाही 3ने जातोय इथे. 34ला जातोय. 35ला 5ने जातोय. 36ला 18ने जातोय. 37ला नाही जात, त्यामुळे ती मूळ संख्या आहे. 38ला जातोय. 39ला जातो. 39ला 7ने जातोय. 7ने नाही 6, 8, 16, 48, 8, 32. 13ने जातोय. 13 त्रिक 39. 40ला जातोय. 41ला नाही जात मित्रांनो, त्यामुळे ती मूळ संख्या आहे. 42ला जातो. 43ला नाही जात. 44ला जातो. 45 जातो. 46 जातो. 47ला नाही जात कोणत्याच संख्येने. 48, 49, 50ला जातो. 51ला सुद्धा जातोय. 52ला जातो. 53ला नाही जात मित्रांनो. 54 जातो. 55, 56ला जातो. 57ला सुद्धा जातोय. 58, 59ला नाही जात. 60ला जातो. 61ला नाही जात. 62ला जातोय. 63, 64, 67ला नाही जात मित्रांनो. बाकी संख्या तुम्ही मित्रांनो करून घ्या, कारण की म्हणजे तुम्हाला समजलं आहे. ज्या संख्यांना फक्त 1ने भाग जातो आणि त्याच संख्येने भाग जातो, त्या संख्या मूळ संख्या आहेत मित्रांनो. तर आपल्याला इथे त्यांची टोटल लिहायची आहे. त्यामुळे आपण इथे पटापट पुढे जाऊया. 71ला नाही जात. 73ला नाही जात. 74ला जातो. 75, 76, 77, 78, 79ला नाही जात मित्रांनो. 80ला जातो. 81, 82, 83ला नाही जात. त्यानंतर 89ला नाही जात आणि 97ला नाही जात भाग. बाकी सर्वांना जातो मित्रांनो. हे आहेत आपल्या मूळ संख्या आणि त्यांची आपल्याला क्वांटिटी लिहायची आहे. तर त्यांची टोटल किती संख्या आहेत त्या. टोटल संख्या किती आहेत. 25 ते 100 मधल्या आपल्याला मित्रांनो काढायच्या होत्या मूळ संख्या. तर त्या किती आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. 16 ह्या त्यांची टोटल व्हॅल्यू आहेत त्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं 3rd क्वेश्चनपर्यंत कंप्लीट झालेलं आहे. आपण 4th, 5, 6 हे 3 क्वेश्चन पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येत आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.